पौराणिक कथेनुसार पंचगंगा नदीच्या दक्षिण तीरावर करवीर हे शक्तिपीठ आहे. त्या पीठावर महालक्ष्मी विराजमान होऊन राज्य करीत होती. तिच्या कृपेने संपूर्ण प्रजा सुखी समृद्ध होती. ब्रह्मांचा पुत्र कोल्हासूर याने तपस्या करून आई महालक्ष्मीकडे वरदान घेतले. महालक्ष्मीने ब्रह्मपुत्र कोल्हासुराला आपल्या राज्यावर बसवले आणि 100 वर्षे राज्य करण्याबद्दल त्याला वर दिला व ती हिमालयातील बद्रिकाश्रमाला निघून गेली. महालक्ष्मी तेथून निघून जाताच राक्षसांनी तेथे उच्छाद मांडला. जप, तप, होम, हवन, देवकृत्य बंद होऊन वाईट शक्तींचे प्राबल्य वाढले. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, दंभ या 6 अवगुणांनी राक्षसी रूपे धारण केली. या राक्षसांनी तपश्चर्या करून शंकरांना प्रसन्न करून घेतले. शंकरांनी त्यांना वर दिला, युद्धात तुमच्या पुढे कोणाचाही निभाव लागणार नाही, परंतु तुम्ही योगमायेची आराधना केली पाहिजे. त्यावेळी विंध्य पर्वत हा अगस्ती ऋषींचा शिष्य होता. त्याला अहंकार उत्पन्न झाला. सर्व पर्वतांपेक्षा आपण उंच झाले पाहिजे म्हणून तो वाढत मोठा झाला. यामुळे सूर्याच्या रथाला दक्षिणेस येण्यास मार्ग मिळेना. दक्षिण दिशेला सर्वत्र अंधकार पसरला. न्याय, नीती बुडाली. राक्षसांनी सर्वत्र उत्पात मांडला. करवीर क्षेत्रामध्ये रक्तभोज, कोल्हासूर, रत्नासूर अशा 3 राक्षसांनी छळ आरंभला. गिरिजापुरात गृध्रासूर, देवाळे येथे देविलासूर, रत्नागिरीवर रत्नासूर, पराशर ऋषींच्या आश्रमाजवळ महिषासूर आणि सह्याद्रीच्या पूर्वेला सिंधुरासूर असे राक्षस ठाण मांडून होते. या राक्षसांच्या जुलूम, जबरदस्तीने संपूर्ण दक्षिण भूभाग त्रासला होता. या त्रासाने व्यथित होऊन भूमाता इंद्र देवाकडे गायीचे रूप घेऊन गेली. दक्षिणेतील अंधकार आणि राक्षसांचे थैमान दूर करण्यासाठी तिने इंद्राला साकडे घातले. तेव्हा इंद्राने सांगितले, ब्रह्मा, विष्णू, महेश, सूर्य व अग्नी या 5 देवता एकत्र येऊन श्री ज्योतिबा यांचा अवतार होईल. तेव्हा या राक्षसांच्या त्रासातून तुझी सुटका होईल. श्री महालक्ष्मीने पृथ्वीला सांगितले, राक्षसांच्या निर्दालनासाठी देवाच्या भैरव स्वरूपी अवताराबरोबर आपण सुद्धा उपस्थित राहू. येथाकाळ पौगंड ऋषींच्या वंशाला दिवा नव्हता. पौगंड ऋषी आणि त्यांची पत्नी विमलांबुजा यांनी पुत्रप्राप्तीसाठी प्रदोष व्रत केले. त्यांनी तपश्चर्या करून बद्रीनाथांना संतुष्ट केले. त्यांच्या व्रताने बद्रीनाथ प्रसन्न झाले. बद्रीनाथांनी पौगंड ऋषी या त्यांची पत्नी विमलांबुजा यांच्या पोटी जन्माला येण्याचे वचन दिले. त्याप्रमाणे चैत्र शुद्ध षष्ठी सप्तमीच्या दिवशी रविवारी सूर्योदयाला विमलांबुजेच्या ओंजळीत नाथ ज्योतिरूपात प्रगटले. त्यानंतर ते 8 वर्षाचे लहान बालक होऊन अवतार धारण केला. हा अवतार अयोनिसंभव म्हणजेच जन्मतःच त्रिशूल, डमरू, खड्ग आणि अमृत पात्र यांनी युक्त चतुर्भुज असा होता. यांचे नाव ज्योतिबा केदारनाथ ठेवले. त्यानंतर ते विद्यार्जनासाठी जमदग्नी ऋषींच्या कडे गेले. एके दिवशी जमदग्नी ऋषींना पत्नी रेणुकाबद्दल राग उत्पन्न झाला. त्यांनी 4ही पुत्रांना आई रेणुकाचा शिरच्छेद करण्याची आज्ञा केली, परंतु 4ही पुत्रांनी वडिलांची आज्ञा नाकारली. तेव्हा 4ही पुत्रांना जमदग्नींनी भस्म केले. आपला 5वा पुत्र परशुराम याला रेणुकेचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली. पित्याच्या आज्ञेप्रमाणे परशुरामाने आई रेणुकाचा शिरच्छेद केला. जमदग्नी परशुरामावर प्रसन्न झाले आणि वर मागण्यास सांगितले. परशुरामाने आपल्या मातेला व भावांना पुन्हा जिवंत करावा आणि आपण आपल्या क्रोधाचा त्याग करावा असा वर. त्यानंतर जमदग्नींनी रेणुका मातेला व 4ही पुत्रांना जिवंत केले आणि परशुरामाला वर दिल्याप्रमाणे आपल्या शरीरातून क्रोध बाहेर काढला. या क्रोधाग्नीला रवाग्नी असे म्हणतात. त्या क्रोध अग्नीने भुवनत्रय जळू लागले.
त्यांनी क्रोधाग्नीचा अर्धा भाग परशुरामांना दिला आणि दैत्यांचा संहार करण्यासाठी थोडा भाग आपला शिष्य केदारनाथांना दिला. या क्रोधाग्नीचा अंश धारण केल्याने केदारनाथांना रवळनाथ असे नाव पडले व केदारनाथ जमदग्नी ऋषीकडे विदयार्जन करू लागले. त्यावेळी आई अंबाबाईने दक्षिण करवीर नगरीस राक्षसांचा अत्याचारापासून वाचवण्यासाठी तपश्चर्या करून केदारनाथांना प्रसन्न केले आणि हिमालयातून दक्षिणेला येण्याची विनंती केली. केदारनाथ आई अंबाबाईच्या विनंतीस मान देऊन दक्षिणेला ज्योतिबा रूपात आले. त्यांच्यासह राक्षसांच्या बरोबर युद्धासाठी देवसेना दक्षिणेस येण्यासाठी विंध्य पर्वताचा अडसर होता, म्हणून इंद्राने काशी क्षेत्री अगस्ती ऋषीची भेट घेतली आणि त्यांना विंध्य पर्वताला नमविण्यास सांगितले. त्याप्रमाणे अगस्ती ऋषी आपली पत्नी लोपमुद्रासह दक्षिणेस येण्यास निघाले. वाटेत विंध्य पर्वताने त्यांना नमस्कार केला. अगस्तींनी त्याला तेथे मी दक्षिणेतून परत येईपर्यंत निद्रा कर असे सांगितले. त्यामुळे विंध्य पर्वत आडवा झाला व ऋषींना दक्षिणेस येण्यास मार्ग मोकळा झाला. दक्षिण दिशेला सूर्यभ्रमण सुरू झाले. ऋषी, मुनी, संन्यासी यज्ञ, याग, देवकर्म करू लागले. जमदग्नी ऋषीकडे शिक्षण पूर्ण झाल्यावर केदारनाथ दैत्यांच्या संहारासाठी दक्षिणेस येण्यास निघाले. त्यांच्यासोबत श्री गणेश, महालक्ष्मी, अष्टभैरव, नवनाथ, 11 रुद्र, अष्टवसु, 16 सिद्ध हे सुद्धा आले. केदारनाथांच्या बरोबर कालभैरव व त्यांच्या अधिपत्याखाली भैरवसेना दैत्याचा संहार करण्यासाठी दक्षिणेस आली.